संघटनी शक्ती है, शक्ती है, शक्ती है. काळ्या आईची मायेची राखण करव्या चंद्रावरी स्वराज उभारजी. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल सरी काट पाया खाली लागलेला येऊ दे पडू दे पाऊल. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनकटाचं सोर लावून. आज आपण इथे जे आलो आहोत 2025 महानगरपालिका इलेक्शन होत आहे. महावीर स्वामी की जय. आज पुणे महानगरपालिका 2025 निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आपण सगळे आज इथे जमलेलो आहोत आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन विशेष करून इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्रीनाथजी भीमाले, आमचे बाळासाहेबजी धोका, राजेंद्रजी बाटिया, आमचे शहर अध्यक्ष महेंद्र सुंदेशा मुथा आणि एक मोठ्या संख्येने उपस्थित असलेला आमचा सगळा मित्रवर्ग. खरं तर निवडणुकीची तयारी चालू झाली आणि निवडणुकीला सर्वात महत्वाचं जर काही पाहिजे असतं तर ते काय असतं तर कार्यकर्त्यांचं पाठबळ. आणि आमच्या महेंद्रच्या मागे कार्यकर्त्यांचं पाठबळ किती आहे ते आज इथे लक्षात येत आहे. जैन समाज तसं बघता प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पुढे आहोत. कोणतं असं क्षेत्र नाही जिथे आपण मागे असेल. मग ते इन्कम टॅक्स भरण्यात असेल किंवा कुठे काही कोणती आपत्ती, कोणती विपदा, कोणतेही नैसर्गिक संकट येऊ द्या, प्रत्येक वेळी धावून जाणारा समाज कोणता असतो तर तो जैन समाज असतो. मोठा पक्ष पण हा पहिला असा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष ज्याने जैन समाजाला राजकारणात प्रतिनिधित्व मिळावं म्हणून एक स्वतंत्र असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, स्वतंत्र अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. आणि पण त्यांना सर्वात महत्वाचं आहे का आपल्या पाठबळाची, समाजाचं पाठबळ जोपर्यंत घरातनं पाठबळ जोपर्यंत नसतं तोपर्यंत बाहेर काही होऊ शकत नाही. यांच्यापर्यंत आवाज पोहोचणं आवश्यक आहे. 101% नक्की. महेंद्र मुथा म्हणजे हे असं एक व्यक्तिमत्व आहे म्हणजे त्याला कॉल करा ज्याच्याकडे नंबर नसेल ना तर ट्रू कॉलरवर नाव येतं यारो का यार, बरोबर का? यारो का यार ही हो भंडारी होय. तुम्ही लक्षात ठेवा भंडारी ज्याच्या ब्राईट असतं इलेक्शन मध्ये निवडून यायला वेळ लागणार नाही. महेंद्र कार्यकर्त्यांचा मेळावा जरूर घेतला पण अन्य समाजाबरोबर आणखी असे जे कार्यक्रम घे आणि सर्व पहिले एक सीमा बांधा आणि प्रत्येक एरियात प्रत्येक जाती धर्माचे कार्यकर्ते गोळा करा आणि त्या कार्यकर्त्या थ्रू ज्यावेळेस मी आवाज असेल त्यावेळेस मला काम आहे नाही मी त्या कामासाठी येत आहे असा आपला संदेश गेला पाहिजे. उपस्थित आहे त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की युवक कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीसाठी आलेले सर्व मला आनंद वाटतो की एवढी टीम मी संदीप भाऊ आणि महेंद्र भाऊ तुम्ही मला या व्यासपीठावर बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी. महेंद्र भाऊ मुथाळे सदैव आपले सगळे जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावलं. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. आमचे मानकर संदीपजी खेर्डेकर हे नेहमी म्हणजे जैन प्रपोजल तर काही कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात पहिले कौतुक करणाऱ्या संदीप भाईंचं की राजकारणामध्ये असताना लपवाछपवी करू नये त्यामुळे त्यांनी थेटच सांगून टाकलं की आम्हाला तिकीट पाहिजे आणि ते पण इतक्या योग्य माणसासमोर सांगितलं आहे की
प्रदेशाच्या महामंत्र्याचं कामच हे आहे की त्याने प्रदेशाच्या अध्यक्षापर्यंत, त्या शहराच्या अध्यक्षापर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवणं. मी आहे प्रवक्ता, त्यामुळे प्रवक्त्याचं काम आहे फक्त बोलणं आणि लोकांच्या समोर आपली पक्षाची भूमिका मांडणं. त्यामुळे मी या प्रकरणात तर सुटलेलो. जय जिनेंद्र. तुम्हाला माहित नसेल तर मी पण अर्धा जैन आहे. माझे वडील हे आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत. मी चिचोंडी खरडा, चिचोंडी जे मूळ गाव आहे आनंद ऋषी महाराज साहेबांचं तिथलं आहे. आणि मान्य गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबर काम करत असताना प्रवीण चोरबोलेंमुळे प्रीती सुधाजी महाराज साहेब असतील त्यांच्यापासून सर्व महाराज साहेबांचे आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो कार्यक्रम देशभर जगभर झाला आणि त्या कार्यक्रम ओंकार महामंत्राचा आणि नौकार महामंत्राच्या जपाने संपूर्ण जग, संपूर्ण भूमी पावन झाली. मोदीजींच्या आशीर्वचनाने आपण सगळेजण पावन झालो. इतकं अभूतपूर्व असं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं की असं वाटलंच नाही की आपल्याला असं वाटत होतं की कोणते तरी जैन साधू पुरुष कोणतरी आपल्या सर्वांच्या समोर संपूर्ण जैन समाजाचा जो सगळा बेस आहे तो मांडताय. इतकं अभूतपूर्व असं त्यांचं भाषण झालं. मी प्रवीण चोरबले या ठिकाणी आहेत, आनंदजी छाजेड आहेत, बाळा ओसवाल आहेत, जैन समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी ऑलरेडी 3 नगरसेवक आहेत संदीप भाई. पण तुमची मला हळूच कानामध्ये महेंद्रभाऊ मुक्तांनी सांगितलं की पुण्यामध्ये आता 15 इच्छुक आहेत. आता या 15 इच्छुकांपैकी कोणाकोणाला तिकीट द्यायचं राजेशजी हा पूर्णपणे तुमचा अधिकार. इतिहास घेऊन आज तुडव वाट तू झोकून देर तुझ तुसार तुडव वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू